मित्रांनो माऊली गेलाय मामाच्या घरी आणि इकडं आपली श्राद्धा झोपली बरं का. छोटीशी झोळी केली श्राद्धाला. जो पाळणा आपण आणलेला होता ना तर तो पाळणा बाजूला काढून ठेवला आणि जे स्टँड होतं ना त्याला मस्त झोळी बांधली बारीक आणि श्राद्धा त्याच्यामध्ये मस्त झोपते बरं का. तुम्हाला दाखवतो श्राद्धा. काय माऊली काय झालं? काय मारा मारा केला काय? तू रडला, तू डोळ्यातून पाणी आहे तुझ्या. दाखव काय झालं, काय झालं सांगा. कोणी कोणाला मारलं? हा चालू नको करू. लाईट नाही काहीच चालू करू नको. तुला पावभाजी खायची का आज? नाही पाव आणायला लावले मी रोशनला. काहीतरी माऊलीने काहीतरी भानगडी केलंय त्याच्यामुळे आहे ना तो रडलाय. त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं. सांगत नाहीये काय झालं. खरं सांग माऊली, खरं सांग. तनुसन तुझं भांडण झालं का? हा सांग ना. मी म्हटलं ना. तर हे बघा श्राद्धा झोपली बघा, कशी झोपली हे बघा. आहे की नाही? हे बघा श्राद्धा कशी झोपली आहे. श्राद्धा झोप झोप झोप. अरे ती उठली. झोप. रिमोट टीव्हीचा रिमोट इथंच कुठे ते बघतो कोपऱ्यात ते रिमोट. मित्रांनो उद्या 28 तारीख आहे. उद्या संध्याकाळी 7 ते 9 2 तासाचा साई भंडारा ठेवलाय. श्राद्धाच्या नवसाचा भंडारा आहे बरं का. उद्या साई भंडारा उद्या 7 ते 9 हा कार्यक्रम आहे. शिर्डीचे काही नाटक मंडळीवाले आहे ना ते पण आपण बोलवलेत. म्हणजे जो साई भंडारा कार्यक्रम आहे 2 तासाचा तो अतिशय छान कार्यक्रम असणार आहे. तर बरेच लोक या ठिकाणी येणार आहे. आणि आपलं वावर आहे ना घरासमोरचं ते पण जरा प्लेन केलं आहे आपण. JCB लावून ट्रॅक्टरने फळी मारली आहे ते पण तुम्हाला दाखवतो. तिकडे वावर आहे ना एकदम प्लेन केलं आहे. हे आत्ता संध्याकाळचे 5:30 वाजत आले. मस्त व्ह्यू आहे बघा आत्ता या ठिकाणी. हे सगळं वावर प्लेन आहे. आणि इकडं जरा ढेकळं होते ना आपल्या घरासमोर. तर मग इथं मस्तपैकी काल JCBने व्यवस्थित करून घेतलं आणि ट्रॅक्टरने फळी पण मारून घेतली बरं का. आणि आपल्या घरासमोर खूपच गर्दी होती गाड्यांची, ट्रॅक्टर जीप. तर ते माऊलीची ट्रॅक्टर आणि जीप ते तिकडे लावले बघा, झाकून ठेवले. ते तुम्हाला दाखवतो मी. हे बघा इकडं झाकून ठेवले. ही जीप आहे, मधला ट्रॅक्टर आहे आणि कडेला ट्रॅक्टरची ट्रॉली बरं का. हे असं झाकून ठेवलं आपण घरासमोर आहे ना. म्हणजे उद्या ह्या गाड्या पण बाजूला लावा लागणार आहे आपल्याला. तर चला मी ना आता तुम्हाला गुलाबजाम बनवायचं काम चालू आहे ते तुम्हाला दाखवतो आत्ता. कारण की आज गुलाबजाम बनवून ठेवले म्हणजे टेन्शन राहायचं नाही. आणि उद्या सकाळी साऊंड सिस्टमवाले येणार आहे. त्याच्यानंतर उद्या एक छोटा हत्ती गाडी घेऊन जायची करंजगावमध्ये आणि तिथून एक साई मंडळाकडून आपल्याला छानशी साईबाबांची मूर्ती आहे. तर ती मूर्ती आपल्याला इथं घेऊन यायची आहे. म्हणजे आपण या ठिकाणी जे स्टेज टाकणार आहे ना त्या स्टेजवर ती मूर्ती ठेवल्यानंतर आकर्षकपणा वाटेल, छान वाटेल आणि कार्यक्रमाची शोभाही वाढेल नाही का. मी राहुलच्या घरी आलो आत्ता आणि आचार्य पण आले बघा इथं. तर इथल्या गाड्या पण बाजूला लावल्या आत्ता. हे बघा हे आचार्य आहे चांदोरीचे. आणि हा खवा आहे ना. खवा किती किलो आणला होता खवा? 13 किलो खवा आणला होता. आजच्या आज गुलाबजाम इथं काढून होतील ना? होतील. किती वेळात? 2 तासामध्ये अगदी जे काही गुलाबजाम तयार होतील ते इथं बनवून होणार आहे. तनू माऊलीचं तुझं काय भांडण झालं? खरं सांग. तो रडत होता. मी तिथे बसला होते तो म्हटला तनू तुम्हाला मार मी वाचून दाखव. काय म्हटली मलाच कळालं नाही. असं आहे का? अच्छा तो म्हणला का मला मार मी तुला 1 लाख रुपये देतो. 1 लाख रुपये घेऊन जाय. पाव आणून दिले का? तर मित्रांनो उद्या संध्याकाळी 7 ते 9 साई भंडारा कार्यक्रमाला ज्याला शक्य होईल त्यांनी अवश्य या आणि कार्यक्रमाचा लाभ घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.